माझा नमस्कार. माझं नाव पंकज मुळे. आज मी तुम्हाला दोन रिअल स्टोरी शेअर करणार आहे, ज्यातनं तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत की इन्व्हेस्टमेंट करताना कुठल्या चुका टाळल्या पाहिजेत. तर व्हिडिओची सुरुवात करूया. सगळ्यात पहिली स्टोरी, सोलापूरवरनं मला एका शेतकऱ्याचा फोन येतो. नवरा बायको तिकडून बोलत असतात, बायको रडत असते आणि नवरा सांगतो मला की सर, माझे 10 लाख रुपये जे माझ्या मुलीच्या लग्नासाठी मी सेव्ह केले होते ते दिवसेंदिवस कमी होत आहेत. आता सध्या मला 3.5-4 लाख रुपयाचा त्यामध्ये लॉस दिसतोय. तर सर, मी काय करू? तर मी सगळ्यात पहिला त्याला प्रश्न केला की सर, नेमकं तुम्ही कशामध्ये इन्व्हेस्टमेंट केली आहे याचं सुद्धा त्याला नॉलेज नव्हतं. त्याला डीमॅट अकाउंटही माहीत नव्हतं. त्याचा एक ज्वेलर मित्र होता. तुम्हाला आठवत असेल की ज्यावेळेस गोल्ड आणि सिल्वरमध्ये एक रॅली आली होती, गोल्ड जवळपास 1,80,000, सिल्वर जवळपास 4 लाख रुपयाला गेलं होतं, त्यावेळेस यांनी इन्व्हेस्टमेंट केली होती. त्या ज्वेलरनी याला सांगितलं होतं की तुमचं अकाउंट आपण ओपन करू आणि त्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करू. तर ज्वेलरनं ETF मध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली नाहीये किंवा ज्वेलरनं डिजिटल गोल्ड सिल्वरमध्ये इन्व्हेस्ट केलेलं नाहीये. त्या ज्वेलरनी यांची इन्व्हेस्टमेंट केली, या शेतकऱ्याची फ्युचर ऑप्शनच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, कम्युनिटीमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, मिनी कॉन्ट्रॅक्ट बाय केलेले आहेत. आणि ते दिवसेंदिवस पैसे कमी होताना यांनी त्याला विचारलं की आता पैसे माझे कमी होत आहेत, पण त्याला मागच्या 3 महिन्यापासून तो ज्वेलर सांगतोय की येणाऱ्या काळामध्ये गोल्ड सिल्वरच्या किमती वाढणार आहेत, सर तुमचे पैसे वाढतील. आता जर बघितलं, तुम्हाला स्क्रीनशॉट दिसत असेल, 3.5-4 लाख रुपयाचा त्याला लॉस दाखवतोय. बघा, आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची चूक कोणाची आहे? तर सगळ्यात पहिली चूक जी आहे ती शेतकऱ्याची आहे की त्यांनी कुठल्याही प्रकारची माहिती घेतली नाहीये आणि अशा ओळखीच्या व्यक्तीवर विश्वास ठेवला, न्यूज चॅनलवर विश्वास ठेवला. बाजूच्या आजूबाजूच्या जी व्हॉइस येत होते की किमती वाढणार आहेत, किमती वाढणार आहेत, पैसे टाका, पैसे टाका. आणि याच्यामुळे या लालचापोटी ही जी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे भरोसा ठेवून, यामुळे याला लॉस झालेला आहे. त्यामुळे यातनं गोष्ट काय शिकायची आहे की कुठल्याही ॲसेट क्लासमध्ये सडनली जर त्याच्यामध्ये ग्रोथ होत असेल तर त्याच्यापासून आपण दूर राहिलं पाहिजे. कारण की तुम्हाला एक गोष्ट मी सांगतो की 2012ला जी गोल्ड सिल्वरची किंमत होती तीच किंमत 2019 पर्यंत होती. म्हणजे 8 ते 9 वर्षामध्ये गोल्ड सिल्वरने 0% रिटर्न दिलेलं आहे. गोल्ड सिल्वरचा ॲव्हरेज रिटर्न जरी आपण काढलं तर 9-10% वर निघत नाहीये. मागच्या एका वर्षामध्ये एवढी जास्त रिटर्न देऊन सुद्धा 8-9% वर रिटर्न मिळत नाहीये गोल्ड सिल्वरचं. त्यामुळं इन्व्हेस्टमेंट करताना सगळा रिसर्च करून, सगळे त्याचे तोटे फायदे सगळ्याचा अभ्यास करूनच आपण इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. तर त्या शेतकऱ्याला मी सांगितलं की पोझिशन स्क्वेअर ऑफ कर, जेवढे तुझे पैसे तुझ्याला राहिलेत तेवढे पैसे तू बुक कर आणि आता याच्या नादाला लागू नको, कारण की हे ऑप्शन फ्युचरमध्ये खूप साऱ्या लोकांना लॉस झाला. दुसरी स्टोरी मी तुम्हाला शेअर करतो की मुंबईवरनं मला कॉल येतो आणि एक मला स्क्रीनशॉट पाठवतो की 2.5 लाख रुपये सर आता सध्या लाईव्ह मध्ये माझा लॉस दाखवतोय, सर काय करायला पाहिजे, अजून बाय करायला पाहिजे का सेल करायला पाहिजे. ज्यावेळेस मी खोलामध्ये चौकशी करतो त्यावेळेस मला कळतं की याने ऑप्शनमध्ये बाईंग केलेली आहे आणि एक्सपायरी जवळ येणार होती, म्हणजे मागच्या 2 दिवसामध्ये एक्सपायरी राहिली होती. त्यामुळे त्याने जे पैसे सगळे इन्व्हेस्ट केले होते ते 0 होणार होते. त्यामुळे त्याला मी सांगितलं आणि अजून थोडीशी माहिती घेतल्यानंतर मला कळालं की या माणसाने 2 करोड रुपये फ्युचर ऑप्शनमध्ये गमावलेत. डिटेलमध्ये चौकशी केल्यानंतर कळालं की कुठल्याही प्रकारचं नॉलेज नाहीये, कुठलीच गोष्ट माहीत नाहीये, थीटा माहीत नाहीये, गॅमा माहीत नाहीये, ऑप्शन चेन माहीत नाहीये, टेक्निकल अनालिसिस माहीत नाहीये, कशाचंच नॉलेज नाहीये. फक्त पैसे आहेत त्याच्याकडं आणि हे पैसे जे आहेत तो अशा पद्धतीनं उडवतोय, एक प्रकारचं व्यसन लागलेलं आहे. आता बघा की याच्या मागे तो प्रॉपर्टी सेल करतोय का, काय करतोय, या सगळ्या गोष्टीचं आपल्याला नॉलेज नाहीये. पण असे असंख्य केसेस जे आहेत ते दिवसाआड दिवस मला येतात, फोन येतात महाराष्ट्रातनं. तर प्रत्येकाला माझं एकच सांगणं आहे की जे लोक नवीन आहेत, ज्यांना कुठल्याही प्रकारचं नॉलेज नाहीये, अशा लोकांनी ट्रेडिंगपासनं, फ्युचर ऑप्शनपासनं, फॉरेक्स ट्रेडिंगपासनं दूर राहिलं पाहिजे. कुठल्याही इन्फ्लुएन्सरच्या नादाला लागलं नाही पाहिजे. कुठलाही क्लास लावायची तुम्हाला गरज नाहीये. तुम्ही सेल्फ स्टडीनं सगळ्यात पहिल्यांदा अभ्यास सुरू करा आणि तुम्हाला सगळ्या गोष्टी कळायला लागतील आणि त्याच्यानंतर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायला चालू करा. बघा, स्विंग ट्रेडिंगमध्ये खूप चांगला पैसा बनतो. असंख्य लोकांना वेल्थ क्रिएट करून दिलेली आहे आम्ही आणि असंख्य लोकांना स्विंग ट्रेडिंग कशा पद्धतीने करायचे याचंही नॉलेज दिलेलं आहे. आता येणारा व्हिडिओ आपण स्विंग ट्रेडिंगवर बनवू. तुम्हाला जर वेल्थ क्रिएट करायची असेल, कुठल्याही ॲसेट क्लासमध्ये इन्व्हेस्ट करा. तुम्ही रिअल इस्टेटमध्ये टाका, म्युच्युअल फंडमध्ये टाका, तुम्ही स्टॉकमध्ये टाका, गोल्ड सिल्वरमध्ये टाका. तुम्हाला वेळ देणं गरजेचं आहे. तुम्ही जितका जास्त वेळ देताल तेवढी मोठी वेल्थ क्रिएट होते. तुम्हाला असंख्य स्टोरी बघायला मिळतील की ज्यांनी इन्व्हेस्टमेंटमधून खूप चांगले पैसे कमवलेत. त्यामुळे अशा नॉलेजेबल कॉन्टेंटसाठी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. म्युच्युअल फंड बद्दल असंख्य व्हिडिओ बनवलेले आहेत. स्टॉक मार्केटमध्ये कशा पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करायचे, स्विंग ट्रेडिंगमध्ये कशा पद्धतीने पैसे कमवायचे, SIPच्या डेट कुठल्या पाहिजे, फंड कसं सिलेक्शन करायचंय, गोल्ड सिल्वरमध्ये कशा पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करायचे, सगळे व्हिडिओ तुम्ही चॅनलवर बघा. तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तुमच्या मित्रपरिवाराला हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.